भगवान नारायणराव जाधव, रुई खुर्द येथील ग्रामपंचायत रुई खुर्द येथील सरपंच आहे. माझी निवड म्हणजे 2022ला निवडणूक झाली आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझी सरपंच या पदावर नियुक्ती झाली 23चा. आणि त्यानंतर त्याच दिवशी ते तक्रार दिलेली आहे उपसरपंचांनी, त्यांची पण त्याच दिवशी उपसरपंच म्हणून निवड झालेली आहे. 2023मध्ये जे काही 15वा वित्त आयोगाची रक्कम शिल्लक होती त्या रकमेचा जमा खर्च वेळोवेळी मासिक सभेमध्ये तो विषय ठेवून माननीय तालुक्याचे BDO साहेब आणि विस्तार अधिकारी, डेप्टी इंजिनियर आणि ओव्हरसिअर यांच्या मान्यतेनुसार आणि त्या वर्षातला आराखड्यानुसारच ती रक्कम खर्च झाली. याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं त्यांचं म्हणणं आहे. ते सगळं चुकीचं आहे. आणि त्या काळामध्ये जी काही रक्कम आली, या ठिकाणी निधी येते दरवर्षाला 4 ते 5 लाख रुपये 15वा वित्त आयोगाचा निधी येते. 22-23, 23-24, 24-25 या काळामध्ये जेवढा काही निधी आला तो आराखड्याप्रमाणेच खर्च झालेला आहे. आणि आता जवळपास ग्रामपंचायतचा 15वा वित्त आयोगाचा जवळपास 9,75,000 रुपये बँकेमध्ये जमा आहेत. मग ते भ्रष्टाचार झाल्यामध्ये कोणत्या आधारे तुम्हाला म्हणत आहे तुमच्यावर? ते त्यालाच माहीत. आणि हे सर्व कागदपत्र पुरावे आहेत? आहेत सर्व हां पुरावे आहेत सर्व? आहेत. तुम्ही दाखवू शकता पुरावे? पुरावे त्या तपासणीच्यावर दाखवू शकतो. दाखवू शकता. तपासणी झाली आणि काही तपासणी झाली. कुठल्या तपासण्या आहेत आपल्यासाठी? त्याच काळातली काही झाला खर्च झालेला होता, ऑडिटर झाला, विस्तार अधिकाऱ्याने खर्च. एकंदरीत विकासाच्या बाबतीत बघायचं तुमच्या काळात विकास कामं काय झाली? विकास कामामध्ये आमच्याकडे खासदार प्रतापराव पाटील यांच्याकडून निधी आला मंदिरासाठी. राम पाटील रातुळकर आमदार त्यांच्यामार्फत निधी आला. आणि सध्याचे रनिंग आमदार आहेत त्यांच्यामार्फत रोडचे कामं झालेले आहेत 30 लाखाचे 40 लाखाचे. हे त्यांचेच गुत्तेदार आहेत, त्यांनी काम केलेलं आहे ते. आणि हे जे काम आहे ते मंदिराला निधी आलेला तो आम्ही बाहेरचा गुत्तेदार लावून केलेलं काम आहेत. बरं, तुम्ही सरपंच होऊन किती वर्ष झाले आता? आता मला 3.5 वर्ष झाली. 1.5 वर्ष कालावधी बाकी? 1.5 वर्ष कालावधी. या कालावधीमध्ये तुम्हाला किती निधीपर्यंत कामं करता आली? तुम्हाला किती आतापर्यंत कामं करता आली ग्रामपंचायतच्या माध्यमातून? जवळपास माझ्या काळामध्ये जलजीवन विहिरीचं काम आलं. आणि तत्कालीन मागच्या सरपंचाने जी काय होती त्या याच्यामध्ये ती चुकीच्या ठिकाणी विहीर खोदली. त्या ठिकाणी पाणी लागलं नाही आणि ब्लास्ट करूनसुद्धा पाणी लागलं नाही. ज्यावेळेस कॅनलचं पाणी आलं त्या कॅनलचे पाणीच विहिरीमध्ये सोडल्यानंतर डेप्टी इंजिनियर त्या काळातले ते तपासायला आले होते. मी इथं होतो सरपंच. मी आल्यानंतर गावात त्यांना बोलून घेतलं आणि बोलल्यानंतर मी विचारलं की त्यांना कोण आहेत तुम्ही? मी डेप्टी इंजिनियर आहे. मग कसं का आला तिथं या ठिकाणी? विहिरीचं काम पाहायला आलो. मग विहीर खोदली, त्या ठिकाणी पाणी लागलं का? मग माझ्या काळामध्ये विहीर व्हायली आणि विहिरीचं जर योजना पूर्ण झाली नाही तर याला कारणीभूत मीच ठरतो. लोक माझ्या नावाने बोलतात. आणि पंतप्रधानांनी फार दिवसानंतर गावचा आराखडा लक्षात घेऊन विहिरीत मंजूर केलेली आहे. मग म्हणून तिथलं विहिरीचं काम बंद करून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सूचनेनुसार नवीन जागेची विहीर खरेदी केली. त्या ठिकाणी विहीर खोदली. विहीर खोदल्यानंतर DP मंजूर झाला. DP आली त्या ठिकाणी. हे आलं आणि काम आता रोडचं काम चालू आहे. तिथं मध्ये पाईपलाईन टाकी झालेली आहे. मध्यंतरी पाईपलाईन झाली. 75% काम पूर्ण झालं. काम झालं पाईपलाईनचं. 25% काम राहिलं. तसं गुत्तेदाराला कल्पना देऊनसुद्धा अद्याप ते बाकीचं काम आम्हाला फंड्स मिळाले नाहीत. लोकांचं तक्रार अशी आहे की आम्ही त्याच्यातून भ्रष्टाचार केला. लोकांचं म्हणणं विहीर झालं हे पाईप विकून खाल्ले, हे खाल्ले, ते खाल्ले. वास्तविक ही योजना आमच्या ताब्यात अजून आलीच नाही आणि BDOच्या ताब्यात नाही. केंद्र शासनाची स्कीम आहे. लोकांना आम्ही सांगितलं. या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टरला मॅसेज दिला, डेप्टी कलेक्टरला सांगितलं आणि संबंधित विभागाला पत्रावर आम्ही केला. आणि त्याच्या कॉप्यासुद्धा आमच्याकडे आहेत. आणि त्याच्यानंतर कलेक्टरला सुद्धा या ठिकाणी जी विहीर खोदली आहे तिथं त्या ठिकाणी कठडी बुजवायचं
शासनाचा GR असताना सुद्धा संबंधित गुत्तेदारानं ते कठडा बुजला नाही, तसाच आहे. त्याच्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये गेलं, विहिरीमध्ये गेलं मशीनची जो आता तुमच्यावरती ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत हां हां हे मला मान्य नाहीत, बदनामी केलं तर हा. असे एकदाच नाही. मग तुम्ही सरपंच उपसरपंच तुमच्या समन्वय नाही का? समन्वय होता, हा आता नाही. हा. मग समन्वय कशामुळे दूर झाला तुम्ही? आता असंच मला काम ते करायचे, हे काम करायचे, मला द्या, तुम्ही नाही, हे नाही, याच म्हणून हा म्हणून समन्वय नाही. म्हणून समन्वय. मग तुम्ही सरपंच असं आहात, तुम्ही उपसरपंच कुठली कारवाई केली नाहीत का? कुठली काय कारवाई करायची ते उपसरपंच जसं त्यांनी तक्रार तुमच्या विरोधात केल्या, तुम्ही उपसरपंचांना पदावर हटवण्यासाठी नाही. काही कारवाई केली नाही? आता पुढे बघतील ना काय करायचे, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जर काही कारवाई काय काय नाही, कशाला किंवा करायचं तक्रार आता माहितीच नाही ना. आत्ताच तर त्यांनी माहीत झालं तक्रार केलेली आतापर्यंत. इथं मध्ये मिटिंगमध्ये होती, चर्चा होती, हा चर्चा झालेली आहे मिटिंगमध्ये, हा त्यात समाधान झालं. आता ह्या याच्यामध्ये 8 दिवसामध्ये काय फरक पडला आम्हाला माहीत नाही. गावातलं राजकारण असते. अच्छा. आता आपल्या भयाने सांगितली वर्षभरापासून त्या विरोधात बातम्या आहेत त्याचा त्यानं आता हे कसं बिडोकडे इकडं तिकडं साधारण दिलं देऊन अजून चुकलं झाली म्हणते येते. मग तुम्ही स्वतःहून ऍक्शन निजो काय घेतलंय तुम्ही? काय घेणार तर गाव मामला आपला असते, काय ऍक्शन घ्यायचं असते. आता या तुमचे ग्रामस्थ असतील, ज्यांनी तुम्हाला मतदान करून सरपंच बनवलेला आहे, बरोबर, ते मतदार आहेत तुमचे, त्यांच्यासाठी आणि जे तक्रार केली तुम्ही काय सांग, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी काय, त्याला काय संदेश द्याल? तुमच्यावरती भ्रष्टाचार आरोप केलेत आणि या ठिकाणी जनते तुमच्या जे मतदान केले त्यांना काय तुम्ही सांगणार आहात? त्यांना सांगणार मी जे काम केलेलं आहे ते माझ्या बुद्धीला सद्बुद्धीला समोरून जे केलं ते चांगलं केलेलं आहे आणि याच्यामध्ये कोणी खोडा घालत असेल ते मला मानेल. मी सरपंच झाल्यानंतर पहिल्यांदा काम हाती घेतलं, एक वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, त्याप्रमाणे गावामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा लाईटचा प्रॉब्लेम नेहमी येत होता. त्या संदर्भात माननीय इंजिनियर साहेबांना वारंवार भेटी तक्रारी त्यांच्या मिटिंगमध्ये जाऊन पत्रव्यवहार केला आणि त्यांच्यासाठी एक स्पेशल DP मंजूर करून घेतला. त्यानंतर शाळेमध्ये लाईट नव्हती, शाळेपर्यंत त्या शाळेच्या तपासणीसाठी रिटायर्ड जज येणार होते आणि जज येणार असल्यामुळं शाळा तपासणीमध्ये इथे विद्यार्थी संख्याच कमी आणि त्या ठिकाणी सोयीसुविधा नाहीत या ठिकाणी. त्यानंतर त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था केली. त्यानंतर खाजगी याच्यातून व्यापाऱ्याकडून म्हणजे शेतकऱ्याकडून पाण्याची सोय केली. त्या ठिकाणी पाणी विकत घेऊन त्या ठिकाणी बोर आहे, बोरला मोटर होती, आता मोटरला तिथं लाईट नसल्यामुळं मोटर चालना गेली. त्यामुळं हा निधी 15वा वित्त आयोगाचा निधी त्या ठिकाणी खर्च केला. त्यानंतर 15वा वित्त आयोगामध्ये आमचा दरवर्षी आराखडा तयार होतो, आराखड्याप्रमाणेच निधी खर्च केलेला आहे. आणि त्यानंतर आमदार निधी, खासदार निधी गावामध्ये आला. आमदार निधी जवळपास SC वार्डामध्ये फेवर ब्लॉकचं काम आलेलं आहे, नालीचं काम आलेलं आहे 10-10 लाखाचे. त्यानंतर या ठिकाणी अंतर्गत रस्ते गावातले जे असतील त्या ठिकाणी 10-12 ठिकाणचे रस्ते तयार केले आम्ही. त्यानंतर आमदार निधीतून. त्यानंतर जलजीवन विहिरीचं हे विहीर खोदल्यानंतर त्या ठिकाणी पाणी लागलं, त्या ठिकाणी पंप हाऊस बांधण्यात आलं गुत्तेदाराकडनं. पंप हाऊस बांधल्यानंतर पहिल्याच पावसामध्ये पंप हाऊस निकृष्ट दर्जाचं बांधल्यामुळं ते पडून गेलं. त्यानंतर गावात लोकांचं म्हणणं असं की त्या ठिकाणी आमचं योजना मुद्दाम आम्ही हे केली, टाळाटाळ केली आणि त्या संदर्भामध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकारी, पाणी पुरवठा विभाग आणि डेप्टी इंजिनियर यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे संबंधित काम करण्यावर. संबंधात गुत्तेदाराचं म्हणणं असं की केंद्र शासनाची स्कीम असल्यामुळं आम्हाला गुत्त्याचे पैसे म्हणजे मिळाले नाहीत आणि मिळाल्यानंतर आम्ही पूर्ण काम करू. 75% काम पूर्ण झालेलं आहे, वर टाकी झालेली आहे, गावामध्ये बऱ्याच ठिकाणी अंतर्गत पाईपलाईन झालेली आहे आणि उर्वरित 25% काम राहिलेलं आहे ते त्यांनी करण्यात यावं असं आमचं त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे. आम्ही त्यांनासुद्धा डेप्टी इंजिनियरलासुद्धा त्याप्रमाणे सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी
त्यांना बोलावून गावामध्ये बोलतो म्हणले. बोलल्यानंतर ती योजना पूर्ण झालीच नाही. झाल्यानंतर आमच्या इकडे आम्ही ग्रामसभा घेतल्यानंतर आम्ही हस्तांतर करायचं आमच्या ताब्यात ती योजना आलीच नाही. आल्यानंतर आमच्याप्रमाणे ते झाली काय योजना पूर्ण त्याप्रमाणेच त्याला युटिलाइज सर्टिफिकेट आम्ही देणार आहोत. तोपर्यंत आम्ही काय देणार नाही. आणि ग्रामपंचायतची इमारत याच्यासाठी निधी आला. निधी उपसरपंच करतो म्हणले संबंधित उपसरपंच. त्याने एका गुत्तेदाराला काम दिलं. गुत्तेदार दिल्यानंतर ती काम अजून प्रलंबित आहे. आणि बस आता प्रत्येक कामाला त्याचं आडोआडी हे करणार. मिटिंगमध्ये चर्चा होतेच ते असं काय मिटिंगमध्ये चर्चा होणंच आमच्या काही गोष्टी होतात. त्यावेळेस ठिकाणी विरोध मत मांडतात. ते मांडलं असं नाही. असं दर महिन्याला आम्ही जमा खर्च झालेला कामाचा आढावा दर महिन्यात मिटिंगमध्ये सांगतो. आमचे साहेब सांगतात ग्रामसेवक त्याप्रमाणे मी सुद्धा राहतो त्या ठिकाणी. आणि उपसरपंचाला ग्रामपंचायतचं काम दिलं म्हणजे त्याला फंड दिला होता का? नाही ते ग्रामपंचायत फंड आहे ना का शासनाचं तेच त्यानं काम करतो म्हणलं. त्यानं कर बाबा म्हणलं त्याला. तू करतोच नाही. अजून काल खासदारचं एक आणलं त्यानं. त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला का? केलंच नाही ना काम. कामच केलं मग तो नाही. पैसे लागतात ना काम न करता फंड उचलून घेतला असं? नाही कसं नाही ना. काम झालंच नाही ना मंजूर. काम मंजूर झालं? मंजूर झालेलं आहे. काम झालंच नाही. फंड आलता का? आलता. मग तो फंड आला नाही. काम केल्यावर येणार नाही ते फंड्स. शासनाचं काम दाखवावं लागते तो पैसे येतात. फंड पण आला नाही, काम पण नाही. हां काम पण म्हणजे फंड पण आला नाही, काम नाही पण आहे. मंजूर झालेलं आहे. काम मंजूर झालं पण फंड आलं नाही. पण काम दाखवावं लागते ना तिथं काहीतरी. मग आपल्याला असं म्हणायचं की आता आपण सांगितलं की उपसरपंचाला ग्रामपंचायत काम दिलं होतं. दिलं. आता खासदारचं काम आणलं त्यांनी. मग ग्रामपंचायत का नाही झाली? कुणाला काही गोष्टीमध्ये ग्रामपंचायतला अधिकार नाहीत. म्हणजे त्या पिरियडमध्ये करता येते आपलं काम. 10 लाखाच्या वर असेल 5 लाख 7 असेल ते बाहेरच्या कोणा गुत्तेदाराला काम द्यावं लागतं. टेंडर सोडावं लागते. त्यांनी टेंडर सोडून घेतले त्यांनी त्याच्या ह्याच्याप्रमाणे. टेंडर आणि काम नाही केलं. काम नाही केलं.